नमस्कार मित्रांनो. म्हणजे तुम्ही आता पहिल्यांदाच विनायकच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं असतालाच. तर त्याच्या अगोदर मी स्टार्ट केलं होतं, पण जी कन्सिस्टन्सी विनायकने दाखवल्या ना, त्याच्यामुळे मला एकदम असं वाटलं की एक पॉडकास्ट होऊन जाऊ दे विनायकसाठी. नमस्कार मित्रांनो. माझं नाव अनयन शेडगे. मी आणि विनायक जवळपास 2016 पासून एकत्र असो आणि आता जवळपास 10 वर्ष आम्ही एकत्र असो. या पॉडकास्ट सुरू करण्याचा रिझन असा हा की काही क्वेश्चन होते माझ्या मनात, जे मी त्याला म्हटलं माझ्यासोबतच राहता, त्यामुळे मी म्युच्युअली म्हणजे आम्ही एका दुसऱ्यांसोबत डिस्कस करायचो. पण विनायक बोललो, तो जो सोशल मीडिया करता आणि त्याच्यातनं त्याचा जो रिस्पॉन्स भेटतात, तर हे सगळ्या गोष्टी आपण एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण डिस्कस करू शकतो. म्हणून ह्या छोटस मिनी मिनी पॉडकास्ट. पॉडकास्ट साठी आम्ही ट्राय करतो. तर काय चुकलं विकलं असत तर जरा सांभाळून घ्या. आणि सर्वप्रथम मी विनायक सगळ्यात पहिलो क्वेश्चन हे विचारतलाय. विनायक, सर्वप्रथम मी बघितलंय, म्हणजे तू जवळपास जिथनं तू स्टार्ट केलं, डे वन पासून तू म्हणजे माझ्यासोबत नेहमी डिस्कस करून तू सगळ्या गोष्टी करत येलस. आणि म्हणजे जी कन्सिस्टन्सी तू दाखवली आज जवळपास 52 आज, म्हणजे तुझं आता नेक्स्ट व्हिडिओ जातलो, ज्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटता, म्हणजे जवळपास मी बघितलंय की 1000 वरनं तू डायरेक्ट जम्प 1300 पर्यंत, म्हणजे जवळपास 300 नवीन लोक तुका आता ओळखतात बरोबर. आणि तुझं कंटेंट डेली फॉलो करतात. तर ह्या सगळा सुरू करण्यामागे एक काय अशी किक होती की तू काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती घेऊन गेली? नमस्कार. आणि सांगूचा उद्देश म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट चालू करतो तर असं म्हणतात बघा की प्रयत्नार्थी परमेश्वर. सो प्रयत्न करूची सोडताना परमेश्वर कधी कुठे कुठल्या रूपात भेटत हे आपल्याला माहिती नाही. सो अशीच जर्नी स्टार्ट केली होती. मला माहिती नव्हतं की आपण 53-52 या दिवसापर्यंत येऊन पोहोचतलंय. पण ती नॉर्मल एका स्ट्रेट रेंज मध्ये चलत गेले. आज 52 दिवस येलो आता जर्नीचो. सो असं काय नव्हतं की ठरवून करू नव्हते, पण एक कन्सिस्टन्सी म्हणायच्या पेक्षा डिसिप्लिन खूप महत्वाचं. एखादी गोष्ट जर स्टार्ट करतो तर त्याच्यात डिसिप्लिन बेस हा कुठल्या पण गोष्टीचं. जर बिल्डिंग बांधायची आता त्याचं बेस मजबूत असलं तर बिल्डिंग चांगली उंच बनतली. तर त्याचं बेस आपल्या ह्या पूर्ण गोष्टीचं, पूर्ण जीवनात ज्या आपण काय करतो त्याचं बेस म्हणजे कन्सिस्टन्सी आहे, डिसिप्लिन आहे. सो तो मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे आणि तोच फायदा करता असं वाटतं. अगदी बरोबर बोललास विनायक. डिसिप्लिन खूप महत्वाची गोष्ट हा लाईफ मध्ये. पण जेव्हा अशी गोष्ट आपण काहीतरी सुरू करू जातो, आपल्यासाठी ह्या गोष्टी नवीन असतात सगळे, आणि असे बरेच जण असत, माझ्या ओळखीत तर असे बरेच जण असत ज्यांका मनापासून वाटतं की हा सोशल प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांच्यामधलं जो स्किल हा, म्हणजे बऱ्याच जणांनी आता व्लॉगच बनवायचा काय नाही, एखाद्याकडे एक युनिक स्किल असतात, एखादो मूर्तिकार असतात, तो मूर्ती घडवता, मग ह्यो तो त्या पडद्याच्या आड हवी तेवढी कला करू शकता, पण जेव्हा कॅमेरा जवळपास त्याच्या फिरता, तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो कॉन्फिडन्स हो माणसा की एक्सप्रेस करणे, आणि उद्या कोण काय बोलताला याची फिकर नसणे, मग हे सगळे गोष्टी किती इम्पॅक्ट करतात. कारण मी बघितले, तू आता पहिलो म्हणजे बऱ्याच गोष्टी तुझी जेव्हापासून तू तुझ्या भजनाचे व्हिडिओ टाकूक सुरुवात केलंस, तेव्हापासून तुका तो रिस्पॉन्स भेटत गेलो आणि तुका म्हणजे तुझा पब्लिक तू कलेक्ट करत गेलस. पण जी सुरुवातीक तू स्ट्रगल केलंस त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडत. स्ट्रगल म्हणजे अजून स्ट्रगल फेज मध्येच असते मेन म्हणजे. पण सांगूचा उद्देश हा की मी जे स्टार्ट केले होते, जिथे माझी स्टार्टिंग एकदम बिगिनिंग फेज होती, जिथे मी भजनाचे व्हिडिओ बनी, छोटे छोटे का होईना पण ते बने. आणि त्यानंतर मला स्टेज डेअरिंग वेगळा होता, त्या म्हणजे मी ऍक्च्युअल मध्ये लाईव्ह मध्ये भजना करी. सो तिकडे मला तो कॉन्फिडन्स भेटायचो की काय आपण कसा फेस करूचा लोकांका. आणि तीच लोक कन्सिडर करून मी कॅमेऱ्याशी बोलते. म्हणजे मी असं कन्सिडर करते की मी जो बोलते तो 1000 लोकांसमोर बोलते. सो त्यांच्यासोबत बोलताना आपण किती फंबल होतो किंवा आपण किती कॉन्फिडन्सने तो बोला शकतो ती गोष्ट, ह्या गोष्टींवर लक्ष देणं खूप महत्वाचं जर व्हिडिओ करतो. सो आणि 1 to 1 म्हणजे जसं की फेस टू फेस आपण कम्युनिकेशन करतो, तसं त्या कॅमेऱ्यात बघून पण कम्युनिकेशन करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि बरेचसे लोक ह्या गोष्टीमध्ये मागे राहतात आणि त्यामुळे त्यांना ह्या जर्नीमध्ये योग खूप वेळ लागता. योग बघणार नाही बरेचसे जण, कारण एकच भीती असतात त्यांना की कुठेतरी जाऊन आपण थांबतलो त्या जर्नीमुळे. सो आपण त्या जर्नीमध्ये थांबतलो ह्यो गोष्टीतून न विचार करता आपण त्या गोष्टीमध्ये काय अचीव करू आता ड्रीम एक ठरवून जर आपण त्या गोष्टी उतारलो तर मला वाटणार नाही की त्या अचीव करू खूप वेळ लागत. आणि कॅमेरा असं काय नाही की भीती वाटता.
भीती ही मरून जाता, काही गोष्टी कंटिन्यू केल्यानंतर त्या गोष्टींची आपणाक सवय होऊन जाता आणि ते गोष्टी आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये इम्प्लिमेंट झाले की त्याका आपणाक वेगळा असं काय वाटत नाही की वेगळा मी काहीतरी करते. सो मी पण आता जेव्हा शूट करते मला असं वाटत नाही की माझ्यासमोर कॅमेरा किंवा काय बाबा किती पब्लिक आहे माझ्यासमोर. सो आपण क्रिएट करत जायचं, बस रिस्पॉन्स देणं त्यांचं काम आणि ते चांगला काम करतात आतापर्यंत. करेक्ट. निश्चितच मेनी माइल्स टू गो. आता जस्ट सुरुवात झाली आहे. पण जेव्हा आपण अशा गोष्टी म्हणजे आउट ऑफ द बॉक्स काही करतो, ती कुठे पण असू दे, तू तुझ्या डेली लाईफ मध्ये कर, म्हणजे तुझ्या दैनंदिन तू कामात जिथे जातस तिथे कर, किंवा तू जसं आता कंटेंट क्रिएशन करतस, बरोबर. निश्चितच काही लोक अनकम्फर्टेबल होतात जी तुझी फ्लेक्झिबिलिटी बघून. म्हणजे हाऊ द वन पर्सन कॅन लाईक व्हेरी गुड ॲट एव्हरीथिंग. अशा ज्या गोष्टी घडतात की अरे बाबा ह्याका सगळ्यात कसा काय येता, ह्या गोष्टीवर बरेच जण अनकम्फर्टेबल होतात आणि ते एक रुमर स्टार्ट करतात. बरोबर. म्हणजे तुझ्या फ्रेंड सर्कल मध्ये असू दे किंवा बाहेर कुठे असू दे, म्हणजे ते तुझ्याबद्दल निगेटिव्ह काहीतरी विनायक बद्दल बोलायचा किंवा अजून काहीतरी इग्नोर करायच्या काही गोष्टी विनायक बद्दल. मग असे गोष्टी जेव्हा तुझ्या आजूबाजू घडतात, मे बी तू वाईट बी यू हॅव लाईक ऑब्झर्व दॅट. मग असे जेव्हा गोष्टी घडतात, तू तू या गोष्टींनी डील कसं करतस आणि प्लस तू या सगळ्या गोष्टींमधून ओव्हरकम होऊन पुन्हा नेक्स्ट डे साठी कसं प्रिपेअर करतस स्वतःसाठी, त्याच्याबद्दल जरा सांग. आता सांगूचा म्हणजे मी मेन जर माझं जर ह्या बघलस तू तर जे व्हिडिओज बी बनवते किंवा जा मी पहिल्यापासून शिकत दिले तर माझं मेन फोकस राहिलं माझं प्रोफेशन 2-3 झाली तशी. कारण ह्या इंजिनिअरिंग एक झाला, पण महत्वाचं प्रोफेशन मी ते का म्हणते जिथे माझा काहीतरी माझ्यामध्ये स्वतःमध्ये इम्प्लिमेंट झाला किंवा माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल झालो तर ता संगीत. आणि संगीतात जेव्हा आपण एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करू शकतो तर ते संतांचे विचार आहेत आणि ते कुठेच कमी पडणार नाही. तिथे संत असतात तिथे सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. सो काही गोष्टींना एक चांगलं फीडबॅक किंवा एक इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टिकोनातून बघणं ह्या खूप इम्पॉर्टंट आहे एज अ कॉन्टेंट क्रिएटर. जर तुम्ही एक बिगिनर असाय त्या क्षेत्रामध्ये तर, आणि त्याच दृष्टिकोनातनं मी बघते प्रत्येक कमेंट, मी त्याच दृष्टिकोनातनं घेते आणि मी लोकांना किती चांगला देऊ शकते माझ्या व्हिडिओतनं किंवा मी जे व्हिडिओ बनवते जो कॉन्टेंट क्रिएट करते त्यातून मी चांगला किती देऊ शकते लोकांना, त्या गोष्टींवर माझं फोकस असतं आणि तशीच जर्नी चालू आहे माझी. सो माका पण असं वाटतं की जे पण नवीन कॉन्टेंट क्रिएशन चालू केला, मी पण नवीनच असे. सो ह्या गोष्टीवर आपण बाकीच्या गोष्टी इग्नोर करून ह्या गोष्टीवर आपण फोकस करूची गरज आहे की आपण कुठे कमी करतो की पडतो किंवा कुठल्या गोष्टींमध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करूची गरज आहे. सो हीच गोष्ट आहे. ओके, अजून एक महत्वाचं क्वेश्चन म्हणजे जेव्हा आपण ह्या प्लॅटफॉर्मवर येतो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, तर त्याच्या मागचा एक मेन मोटिवेशन या असता की की आफ्टर सम डे यू विल बी गेट फायनान्शियल बेनिफिट. सो तुझ्या मनात पण अशाच गोष्टी आहेत की बाबा मी पुढे जाऊन हे करत जातलंय आणि एक दिवशी 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन होतले, मी माझ्या घरात थार घेऊन येतलंय किंवा अजून म्हणजे प्रत्येकाचे मॅनिफेस्टेशन असतं आणि म्हणजे प्रत्येक जण त्या डायरेक्शन मध्ये काय करत असतात. आता माका माहिती आहे की तू जॉब करतस, देर इज अ नो फायनान्शियल नीड ऍज ऑफ नाव, बट तुझ्या बॅकअप माइंड मध्ये असा हा की बाबा ह्या तू प्लॅटफॉर्म मध्येच उतरला अशासाठी की माका पैसे कमवचे आहोत, की एक बाबा एक असता ना की जिद्द हा माणसाची की हे गोष्टी करायचे आयुष्यात, भलेही तिथे फायनान्शियल बेनिफिट होऊ दे नाही तर नको होऊ दे. बरोबर. मग अशा प्रकारचा तुझा मॅनिफेस्टेशन होता या गोष्टीत म्हणजे सगळे करताना, की यामागे नक्की काय आहे? हा, सांगूचा म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट करताना एम क्लिअर असणं, मी जसं सुरुवातीक बोलले एम क्लिअर असणं खूप महत्वाचं. सो मी पण माझ्या मॅनिफेस्टेशन असं केलंय की माका ते गोष्टी अचीव्ह करूचे असत. सो त्या पॉइंट मध्ये कुठेतरी हे पण फायनान्शियल गोष्टी येतात, नाही असं नाही. कारण ते गोष्टी आपण जोपर्यंत माइंड मध्ये धरणं नाही, कारण एखादी गोष्ट आपण स्टार्ट करतो तर त्याचा एंड कुठे करूचा आपण आणि एखादी गोष्ट कुठल्या स्टेजला नेऊन रीच त्याचा पोहोचवचा, तर ह्या खूप महत्वाचा. सो ते गोष्टी कन्सिडर करताना आपण हे पण गोष्टी कन्सिडर करूचे लागतात की आपण काय बेनिफिट्स गावतात. कारण आताची लाईफ बघितलं तर सेकंद चेंज होत आणि त्याच्यात बेनिफिट नाही. प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये बेनिफिट शोधतात प्रत्येक गोष्टीसाठी. सो ते बेनिफिट जर माहिती नसले प्रत्येक आपण जे करतो त्यातून, तर त्यातनं काहीतरी चांगले असं मला वाटत नाही. सो मी पण असं काहीतरी मॅनिफेस्टेशन केलेलं आहे या जर्नी मागे आणि त्यानुसारच मी चलतोय. सो बॅक ऑफ द माइंड ह्या राहतात आपल्या कुठेतरी की आपण काहीतरी अचीव्ह करूचा. सो ते अचीव्ह एम आपण सेटल केले आणि त्यानुसार वाटचाल चालू आहे. निश्चितच. म्हणजे कोणती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी देअर शुड बी अ गोल, देअर शुड बी अ फायनल नो स्टॉप वेअर वी हॅव टू लुक इन टू लाईक एव्हरी टाइम.
बट म्हाका तुका ह्यो क्वेश्चन विचारूचो हा. ह्यो खूप मे बी इम्पॉर्टंट पण असू शकता, लेस इम्पॉर्टंट पण असू शकता, पण माझ्या मताप्रमाणे खूप इम्पॉर्टंट हा. जेव्हा पण आपण गावाकडनं एखाद्या शहरात जातो जॉबसाठी आणि तिथे त्या हवामानात आपणाक मिसळचा असता, ता मिसळून ह्यासारखे गोष्टी करणे एका नवीन ठिकाणी, त्याच्यासाठी लागणारो कॉन्फिडन्स कसो गेन करायचो. म्हणजे आता तू पण जेव्हा इथून ऑफिसला जातं तेव्हा पण तू मध्ये मोबाईल काढून डायरेक्ट शूट करतस. बरोबर. ओके. मग हे सगळे गोष्टी करताना तुका जो कॉन्फिडन्स तू गेन करतो लागता हे सगळे गोष्टी करताना, माइट बी तू पहिल्यांदाच करताना कधीतरी बाचाकलास तर मग बरोबर. 2, 3, 10, 15 सेकंद जसा पण तुका कॅप्चर करून गावला तू कॅप्चर करून ती जशी तशी व्हिडिओ बनवला असतेला. बरोबर. पण नेक्स्ट व्हिडिओसाठी तू जाताना तू स्वतःमध्ये काय बदल केलंस किंवा अजून तू काय एक्सप्लोरेशन केलंस काय, की माका आता जे मी डेली कंटेंट टाकते त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट करूची हा, म्हणून माका हे गोष्टी रेफर करून इम्प्लिमेंट करूचे लागतले, असं काय केलंस काय तू? बरोबर. हे गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात, पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणाक आजसाठी मी लोकांका काय देतलंय किंवा माझ्यामध्ये, आणि मेन काय देतलंय ह्याच्या अगोदर आपली जर्नी स्टार्ट होता की आपल्यामध्ये काय आहे, आपली रिअलिटी काय आहे, आपलं रिअल स्ट्रगल काय आहे. ह्यो जर आपण ऍज इट इज लोकांच्या समोर ठेवलो ना तर त्या इझी होऊन जातं, की माका जास्त विचार करूची गरज नाही, जो मी असं तो मी लोकांसोबत प्रेझेंट होतोय. आणि तसाच जर रिअल वन जर मी माझ्या ऑडियन्स समोर जर प्रेझेंट रावले, सो माका कुठेच नाटक करूची गरज नाही. नाटक ही काही काळाची म्हणजे काही वेळेपर्यंत राहता, पण जे रिअल जो चेहरा असता तो कधी ना कधी समोर येतो. सो पहिल्यापासूनच आपण रिअलिटी जगाचा, असा माझं एक म्हणणं, आणि त्यानुसारच मी व्हिडिओ क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएशन करते. सो कधी कधी माका वाटतं की उद्या काहीतरी माका वेगळा करूचा आणि या होयाच, आणि त्यासाठी मी नंबर ऑफ रील्स बघते, नंबर ऑफ व्हिडिओज बघते, आणि त्यातून मी कंटेंट मिळवण्याचा प्रयत्न करते. काही कंटेंट माका सुचता, सो तो मी इम्प्लिमेंट करूचो प्रयत्न करते. बरेच वेळेला मी तुका विचारत असते की कसा काय क्रिएट करूचा, कसा त्याचं व्हॉइस ओव्हर कसं द्यायचा, किंवा एखाद्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ एडिटिंग कसा करूचा. सो आपण ते व्हिडिओ बघतो दोघे आणि तसा इम्प्लिमेंट करत जातो. सो हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एखादा जर आपण जर्नी स्टार्ट केली आहे तर त्याच्यामध्ये काय काय इम्प्रुव्हमेंट करूची आहे, लोकांका त्या जर्नीतून आपल्या काहीतरी मिळावं आहे, ते रिलेट करू शकावं आपली लाईफ त्यांच्या लाईफ सोबत. सो तेव्हाच आपले फॉलोअर्स गेन होतले किंवा आपणाक लोक मिळतले आपल्याशी येऊन. आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहे की आपली फॅमिली ते ठिकाण राहणं आणि बनवणं. ओके. म्हणजे जवळपास आतापर्यंत जेवढा डिस्कशन आपण केलं, जवळपास एव्हरीथिंग इज अ क्लिस्टर क्लिअर, की सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही गोल आपलं सेट करून ठेवा, आणि जेवढे पण नवीन ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्पायर होतले आहेत किंवा इन्स्पायर ऑलरेडी जाऊन काही लोकांच्या फीडमध्येही व्हिडिओ गेली असतात, तर तुमका सांगणं एवढाच हा की लाईफमध्ये जी तुमका गोष्ट आवडता त्या गोष्टीसाठी तुम्ही दिन रात्र जगा आणि त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करा. इव्हेंच्युअली ती गोष्ट तुमच्या हातात येऊन राहतली हा. बरोबर. आणि एक ना एक दिवस सक्सेस हाच, पण प्रत्येक सक्सेस साठी जे एफर्ट्स लागतात ते घेऊ हव्यात. आणि देवांना प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक दिवस असं बनवलेलं असताना की तो पूर्ण जर स्ट्रगल असता, पूर्ण जर आपला कष्ट असता, त्याचा तर चांगला फळ असता, आणि तो दिवस प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येताच, नक्की येतलो. सो आपल्या लाईफ मध्ये तो दिवस नक्की येतलो. त्या दिवसासाठी आपण प्रयत्न करूचे. यस, निश्चितच. एक छोटीशी आमचा प्रयत्न होतो आपले जे विचार जे आमचा डिस्कशन होता आमच्यामध्ये ते एक्सप्रेस करूचे या व्हिडिओच्या माध्यमातून. असे बरेचसे आम्ही पॉडकास्ट टाईप म्हणजे मिनी पॉडकास्ट टाईप व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतलो बरेचशा वेगवेगळ्या विषयांवर, आणि एक गहन चर्चा करूचो प्रयत्न करतलो, आणि तुमका ह्याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून थोडा एंटरटेनमेंट, थोडा नॉलेज देऊचो प्रयत्न करतलो. धन्यवाद. धन्यवाद.